नमस्कार, मैं सुदेशना और आप देख रहे हैं एमसीएन हिंदी न्यूज। आइए एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन, IIBच आहे नीटची लाईफलाईन। IIB PCB, माझा विश्वास। क्रेडिट सोसाइटी के लिए गोदावरी अर्बन दीप स्तंभ स्थापित होगा। वरिष्ठ नेता शरद पवार के हाथों सहकार सूर्य मुख्यालय की इमारत का उद्घाटन। अब समाचार विस्तार से। सरकारी बैंकों में ग्राहकों के साथ भी दुर्व्यवहार किया जाता है। आम आदमी को कर्ज देने में कोताही बरती जाती है, इसमें सुधार की आवश्यकता है। साथ ही गोदावरी अर्बन कोऑपरेटिव सोसाइटी जैसी जमीनी बैंक को बढ़ावा देने की अपील पूर्व केंद्रीय कृषि मंत्री तथा एनसीपी नेता शरद पवार ने की है। सांसद हेमंत पाटिल और गोदावरी अर्बन की अध्यक्षा राजश्री हेमंत पाटिल के कार्य की उन्होंने सराहना करते हुए इस दंपति को बधाई दी। नांदेड़ आने से पहले गोदावरी अर्बन के कर्तृत्व के बारे में मैंने सुना था, लेकिन नांदेड़ आने के बाद गोदावरी मुख्यालय का जायजा लेने से गोदावरी के कर्तृत्व पर विश्वास बैठा है। राजश्री पाटिल इन्होंने गोदावरी अर्बन की जिम्मेदारी अच्छी तरह से निभाई है। 10 वर्ष के कार्यकाल में गोदावरी अर्बन ने अपनी एक अलग पहचान बनाई है। गोदावरी अर्बन द्वारा ग्राहकों के प्रति दिखाया गया विश्वास काबिले तारीफ है। देश के राष्ट्रीयकृत बैंक ने भी गोदावरी अर्बन की तर्ज पर कार्य करने की जरूरत है, ऐसा प्रतिपादन पूर्व केंद्रीय कृषि मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार इन्होंने किया है। शनिवार 14 मई को उन्हीं के हाथों गोदावरी अर्बन के नए सहकार सूर्य मुख्यालय का उद्घाटन उन्हीं के हाथों हुआ। इस समय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यह ऑनलाइन समारोह में शामिल हुए थे। आगे बोलते हुए उन्होंने कहा कि नांदेड़ नगरी श्री गुरु गोविंद सिंह जी के पराक्रम की भूमि है। उसके बाद शिक्षा क्षेत्र के लिए और अब गोदावरी अर्बन के कार्य से नांदेड़ का नाम देश भर में पहुंचाने का कार्य सांसद हेमंत पाटिल और राजश्री पाटिल इन्होंने किया है, ऐसा प्रतिपादन भी उन्होंने किया। कार्यक्रम में ऑनलाइन शामिल होने वाले मंत्री नितिन गडकरी इन्होंने गोदावरी अर्बन के कार्य की प्रशंसा की। 10 वर्ष के कार्य में इस संस्था ने अच्छी तरह यश प्राप्त किया है। सांसद हेमंत पाटिल इन्होंने हल्दी संशोधन केंद्र निर्माण के लिए केंद्र को बार बार अवगत कराया है, जिससे मराठवाड़े में रोजगार निर्माण होगा, ऐसा विश्वास भी उन्होंने इस समय जताया। पुरुषाच्या सुद्धा एक चांगलं काम करतात असं ऐकून होतो, पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर गोदावरी अर्बनची सगळी माहिती घेतल्याच्या नंतर मी या वर्षाची आता यायला लागलोय की हळूहळू अशा संस्थेमध्ये नेतृत्वाची जबाबदारी ही वहिनींच्याकडे द्यायला आणि त्याचं कारण या ठिकाणी राजश्रीताईंनी जे विचार मांडले, ज्या पद्धतीने त्या संस्था चालवतात त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला। ही ज्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे, कर्तृत्वाची कमतरता नाही, पण अर्थकारण त्याला उभं करून देत नाही, अशा व्यक्तींना उभं करण्यासाठी मोलाची कामगिरी करणारी ही संस्था आहे। आणि त्यामुळे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेला आपला नावलौकिक हा प्रसिद्ध वाजवला। नांदेड लागल्याच्या नंतर आता यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर एक तर गोदावरी आहे, पण गोदावरीच्या काठीशी गुरु गोविंद सिंगांचं वास्तव्य आणि सगळ्या जगात गुरु गोविंदांच्या उद्याचा अर्थ असलेला घटक। मी जसं सांगितलं की शेतीवरचा भार कमी करायचा असेल तर छोटे मोठे उद्योग केले पाहिजेत। आपल्या घरातल्या नव्या पिढीला त्या उद्योगाच्या संबंधीची आस्था निर्माण केली पाहिजे आणि ती करायची असेल तर भाग भांडवल लागतात। अनेक छोटे व्यवसाय महिलांच्यासाठी आहेत, तरुणांच्यासाठी आहेत। अनेक ठिकाणी असे छोटे छोटे व्यवसाय करून एक समाजाच्या आणि कुटुंबाच्या लोकांचा आर्थिक स्तर हा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारची पावलं टाकायला अनेकांनी कष्ट केलेले आणि त्याला मंच कोणता असेल तर तो सहकाराचा मंच आहे। महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, आजूबाजूच्या 2-3 राज्यामध्ये
देशाच्या सहकारी चळवळ ही सगळ्यात अधिक आहे. आज 54 देशामध्ये ज्या नागरी संस्था असतील त्या संस्थेच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा वाटा हा फार मोठा आहे. आणि हा वाटा मोठा आहे त्याचं कारण गेले 100 वर्षांपासून सहकाराचं मंच स्वीकारून त्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत. अशा ज्या संस्था आहेत गोदावरीसारख्या, या संस्थेच्या पाठीशी राज्य शासन, मध्यवर्ती सरकार या दोघांनी राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की या संस्था मजबूत करणं, याच्यामध्ये तुम्हा लोकांच्या हातामध्ये खूप काम. शेवटी घेतलेला पैसा हा व्याजासकट वेळेवर परत करायची सवय ही लागण्याची गरज आहे. पैसा किती तुम्ही घ्या, पण घेतलेला पैसा योग्य कामाला वापरा. आज गोदावरी स्मरण होऊ शकली, इतकी सुंदर वास्तू या ठिकाणी होऊ शकली, 4 राज्यात त्याच्या शाखा होऊ शकल्या, आणि शेकडो त्याच्या ब्रँचेस निघाल्या. हे सगळं होऊ शकलं आणि त्याच्या मागं कर्ज घेणारा तुमचा जो घटक असेल त्याची जी बांधिलकी आहे संस्थेला, ती घेतलेला पैसा परत करायचा, वेळेवर करायचा, त्यामुळेच हे होऊ शकलं. इथून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला राहणीमान सुधारायचं असेल तर पैसे घेतले पाहिजे आणि पैसे नीट वापरले पाहिजेत आणि पैसे परत केले पाहिजेत. या दृष्टीनं तुम्ही पावलं टाका, अशा स्वतःची अपेक्षा आज या ठिकाणी होतो. हा जो काही करला या ठिकाणी हेमंत रावरे यांनी त्यांच्या सरकारने आयोजित केला, त्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड याच्या अध्यक्षा सौ राजश्री पाटील आणि संस्थापक खासदार श्री हेमंत पाटील. श्री हेमंत पाटील यांनी मला आग्रहाने आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं. मी कबूल पण केलेलं होतं, परंतु आकस्मिक येणाऱ्या अडचणीमुळे मला आज नांदेडचा दौरा रद्द करावा लागला, त्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. खरं म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या सहकार क्षेत्रामध्ये एवढं मोठं यश मिळवणं हे कठीण पण आहे आणि कौतुकास्पद पण आहे. विशेषतः या संस्थेचा जो आलेख आहे तो फारच महत्त्वाचा आहे, कारण या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे 8 मे 2013 रोजी संस्थेची स्थापना झाली आणि या अल्प काळामध्ये संस्थेने फार मोठी प्रगती केलेली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि गोवा या राज्यामध्ये शाखांचा 85 शाखांचा विस्तार केलेला आहे आणि 2,06,428 सभासद आहेत आणि 1,590 कोटीच्या ठेवी आहेत. इस समय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे इन्होंने भी गोदावरी अर्बन के कार्य पर विस्तार से प्रकाश डाला. माझे मित्र हेमंतरावला विनंती करत होतो की माझं बोलणं तुम्ही टाळा, कारण माझा तसा प्रत्यक्ष बँकेचा संबंध कर्ज घेण्यापलीकडे दुसरा कुठलाही नाही. कर्ज घेण्यापेक्षा पलीकडे आपल्याला दुसरं काहीही माहीत नाही. त्याच्यामुळं आपण कर्जदार आहोत. कर्ज देणाऱ्याच्या बाबतीमध्ये काय बोलावं हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत होता. म्हणून मी बोलायचं टाळायचा प्रयत्न केला. पण शेवटी कर्ज देणारा जरी नसलो, घेणारा जरी असलो तरी घेणाऱ्याच्या अडचणी मांडल्या पाहिजे देणाऱ्याच्या समोर, म्हणून मी मांडायचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रयत्न करतो. खरं तर खासदार हेमंतरावांची हिंमत आणि आमच्या रायश्री वहिनींची या ठिकाणी प्रत्यक्ष कर्तृत्व, याच्यातनं 3 लाखातून 1600 कोटी रुपयाच्या ठेवी याचा संबंध कुणी जुळवायचा प्रयत्न केला तर विश्वासाच्या पलीकडे दुसरं कुठलंही मला याच्यात काही दिसत नाही. म्हणून 1600 कोटी ठेवी हा आकडा जरी मोठा असला, माझ्या दृष्टीनं 1600 कोटीपेक्षाही जास्त किमतीचं तुम्ही काय कमवलं असेल या 10व्या वर्षात पदार्पण करत असताना, तर या गोदावरीने 4 राज्यातल्या जनतेचा विश्वास कमवलाय. हे सगळ्यात मोठं महत्वाचं
आज आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट की गोदावरीच्या तीरी बसलेल्या या नांदेड महानगरीमध्ये आपण सुरुवात केली एका छोट्याशा शाखेवर आणि आज जवळजवळ 86 शाखा आपण 4 राज्यामध्ये चालू केल्या आणि त्या 4 राज्यामध्ये गुजरात आहे, तेलंगणा आहे. तुम्ही गुजरात म्हणल्यावर का हसतात मला माहिती नाही. म्हणजे सहजासहजी गुजरातच्या माणसाचाही आमच्या हेमंतच्याही पाटलांवरती विश्वास बसावा ठेवी द्यायला शाखा आपण तिथं काढलेल्या नाही. पण गुजरात सोबत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा 86 शाखा या गोदावरी अर्बनच्या 4 राज्यामध्ये निर्माण होणं हे साधं सुद्धा काम नाही. आणि हे काम करत असता रायश्री वहिनींनी या ठिकाणी असंख्य मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून आमच्या माय माऊलींचं सुद्धा या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून जे सबलीकरण सक्षमीकरण केलं ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण आपल्याला सापडणार नाही. पण जग सुद्धा सहकार कसं चालवावं तर महाराष्ट्रामध्ये जसं चालतंय तसं चालवावं हे सहकार जिवंत ठेवायचं काम ज्यांनी आपल्या 55 वर्षाच्या राजकीय हयातीमध्ये काम केलं त्या आदरणीय साहेबांच्या शुभहस्ते आज गोदावरी अर्बनच्या सहकार सूर्य या इमारतीचं उद्घाटन होत आहे. याचाही नक्कीच माझ्यासारख्याला आनंद, आपल्या सगळ्यांना ही अभिमानाची गोष्ट आहे. इस समय विधायक संतोष बागर, विधायक बालाजी कल्याणकर, शिवसेना जिला प्रमुख आनंदराव बोंढारकर, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, पूर्व मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, पूर्व मंत्री कमल किशोर कदम, सूर्यकांता पाटील, माधवराव किनाळकर, सांसद प्रताप पाटील चिखलीकर समेत शिवसेना पदाधिकारी और शिवसैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे. माननीय आमदार श्री संजय मनसोडे साहेब, त्यासोबत उपस्थित व्यासपीठावर वंदनीय पवार साहेबांना, धनंजयजी मुंडे साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की गोदावरी